श्री स्वामी समर्थांचा आजचा प्रगट दिन चैत्र शुद्ध द्वितीया. श्री स्वामी समर्थांचा अवतार झाला. उजवा हात समोर ठेवा, त्याच्यावर डावा हात ठेवा. दीर्घ श्वास घ्यायचा आहे, श्वासाला रोखायचे आणि सावकाश श्वास सोडत ओमचं उच्चारण करा आणि मग यमचं उच्चारण करा. यम. 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 आपला उच्छ्वास चेक करायचा आहे. इडा नाडी म्हणजे चंद्रनाडी आपली ॲक्टिवेट झालेली आहे. सावकाश आपले दोन्ही हात एकमेकांवर चोळून छातीच्या मध्यस्थानी ठेवायचे. आपल्या बंद डोळ्यांमधनं कल्पनेमधून श्री स्वामी समर्थांना बघण्याचा प्रयत्न करा. त्यांना डोकं टेकवून साष्टांग प्रणिपात. आता कल्पनेमधूनच सुंदर अशा हिरव्या प्रकाशामध्ये छातीच्या मध्यस्थानी शिवलिंगाला बघण्याचा प्रयत्न करा. या शिवलिंगाला डोकं टेकवून मनापासून नमस्कार. वायू तत्वाशी संबंधित असलेले अनाहत चक्र, वायूची देवता श्री हनुमानजी यांना डोकं टेकवून मनापासून नमस्कार करायचा आहे. खूप आभार मानायचे या दैवी शक्तींचे. सगळ्या दैवी शक्ती एकत्रित असलेले श्री स्वामी समर्थ दत्तगुरु महाराजांचे कलियुगामधील अवतार, ज्यांची प्रचिती आपल्याला येत आहे, अनुभूती आपल्याला येत आहे. खूप आभार मानायचे. चंद्रनाडीशी संबंधित असलेले अनाहत चक्र, या मनुष्यरूपी देहामध्ये विविध प्रकारचे दाह आपल्याला होत असतात. विविध संकट, शारीरिक, मानसिक, भावनिक दृष्ट्या होणारी आपली या सगळ्याची दाहकता कमी करण्यासाठी श्री स्वामी समर्थ हा बीजमंत्र आपल्याला मदत करत आहे. दीर्घ श्वास घ्या, श्वासाला रोखा.
आणि सावकाश श्वास सोडत पूर्ण एकरूप होऊया स्वामी समर्थांच्या ध्यानामध्ये. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. ज्या ठिकाणी साक्षात श्री स्वामी समर्थ आहेत त्या ठिकाणी आपली विविध येणारे संकट त्यांना आपण तोंड देण्यासाठी समर्थपणे उभा आहोत. या संकटांची तीव्रता कमी होत आहे. आपण शारीरिक, मानसिक, भावनिक दृष्ट्या सक्षम होत आहोत. खूप आभार मानायचे स्वामी समर्थांचे, शिवशक्ती स्वरूपामधील हनुमानजींचे. प्रत्येक क्षणाला प्रेमाने प्रत्येक गोष्ट आपण साध्य करत आहोत. अफाट अशी शक्ती असलेली प्रेमाची शक्ती जी या ब्रह्मांडीय शिवशक्तीद्वारे आपल्याला मिळत आहे. जणू साक्षात शिवशक्तीचे भरभरून आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत. आपल्या बंद डोळ्यांमधून श्री स्वामी समर्थांना बघण्याचा प्रयत्न करा. अजानबाहू असलेले श्री स्वामी समर्थ, त्यांच्या डोळ्यामध्ये साठलेले विविध भाव करुणेचा रस, प्रेमाचा रस, ज्याचा संबंध अनाहत चक्राशी, राग, लोभ, द्वेष, मत्सर हे सगळे लुप्त होऊन पूर्णपणे समर्पण श्री स्वामी समर्थांना या ब्रह्ममुहूर्तावर. खूप आभार मानायचे स्वामी समर्थांचे बीजमंत्रांद्वारे. अजानुबाहू असलेले श्री स्वामी समर्थ, ज्यांचा एक हात आशीर्वादाचा, त्या आशीर्वादारूपी हाताकडे बघण्याचा प्रयत्न करा. ओम रूपी ब्रह्मांड ज्यामध्ये सामावलेले आहे असा तो आशीर्वादारूपी हात, त्याच्यामध्ये आपण एकदम बारीक कण पण अफाट असे असलेली ती आशीर्वादाची किमया खूप आभार मानायचे स्वामी समर्थांचे प्रत्येक क्षणाला. त्यांच्या आशीर्वादाने शरीरातला प्रत्येक अवयव अगदी व्यवस्थित काम करत आहे. साक्षात हनुमानजी आपल्या शरीरामध्ये सूक्ष्म स्वरूपात कार्यरत आहेत. सगळ्या वायू तत्वाचे संतुलन करत आहेत. खूप आभार श्री हनुमानजींचे.
मांगल्याची गुढी आपण उभारलेली आहे आणि ह्या मांगल्याच्या गुढीसोबत आज प्रकट झालेले आहेत. बघा, लगेचच दुसऱ्या दिवशी ज्याप्रमाणे श्रीराम सगळे पंचायतान आपल्या घरात विराजमान झालेले आहेत, त्याचप्रमाणे लगेचच दुसऱ्या दिवशी श्री स्वामी समर्थ या भूतलावर प्रकट झालेले आहेत. चैतन्य रूपी अवतार, यांचे प्रत्येक क्षणाला खूप आभार मानायचे. श्री स्वामी समर्थ. यम यम वायू तत्वामध्ये श्री स्वामी समर्थ यांना बघण्याचा प्रयत्न करा. पूर्ण संतुलन अनाहत चक्रामध्ये, वायू तत्वामध्ये सावकाश आपले दोन्ही हात विशुद्ध चक्रावर ठेवा. आकाश तत्वरूपी श्री स्वामी समर्थांना आपल्या कल्पनेमधून बघण्याचा प्रयत्न करा. उंच आकाश, ज्या ठिकाणी आपली नजर पण जाऊ शकत नाही, आणि अशा ठिकाणी आहेत आकाश तत्वाच्या स्वरूपामध्ये श्री स्वामी समर्थ, जणू साक्षात विद्येची देवता देवी सरस्वतींना आपल्यावर कृपा करण्यासाठी सांगत आहेत. आपल्या कल्पनेमधून बुद्धीच्या देवतेला, देवी सरस्वतींना बघण्याचा प्रयत्न करा. त्यांना डोकं टेकवून साष्टांग प्रणिपात. या कुंदेंदु तुषार हार धवला, या शुभ्र वस्त्रानृता, या वीणावर दंड मंडित करा, या श्वेत पद्मासना, या ब्रह्माच्युत शंकर प्रभुती भिर्देवै सदा वंदिता, सामा पातु सरस्वती भगवती निशेष जाद्यापहा. खूप आभार मानायचे देवी सरस्वतींचे. पूर्ण शुद्धता आपल्या विचारांमध्ये, बोलण्यामध्ये, वागण्यामध्ये, करण्यामध्ये, जणू देवी सरस्वतींचे भरभरून आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत. खूप आभार मानायचे सगळ्या दैवी शक्तींचे. अखंड राम नाम, श्री स्वामी समर्थांचे नाम, त्याद्वारे या चक्रामध्ये शुद्धता आलेली आहे. अखंडित अहोरात्र आपण नामस्मरण करत आहोत. एकही क्षण वाया न घालवता. त्याचप्रमाणे ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय यांच्याद्वारे भरभरून अन्नदान, द्रव्यदान, ज्ञानदान आपण करत आहोत. हा संगम योग तारून नेण्यासाठी, सतयुगामध्ये प्रवेश करण्यासाठी अतिशय प्रभावी असलेल्या या सगळ्या गोष्टी आपण करत आहोत. खूप आभार आपल्या प्रत्येक सक्षम अवयवाचे.
बीजमंत्रांद्वारे. हम श्री स्वामी समर्थ. आपण शारीरिक, मानसिक, भावनिक दृष्ट्या एकदम सक्षम झालेलो आहोत. आपल्या आयुष्यातलं प्रत्येक ध्येय आपण प्राप्त करत आहोत. साक्षात स्वामी समर्थांची कृपा दृष्टी आपल्यावर आहे. ज्ञानाची देवता आपल्याला भरभरून आशीर्वाद देत आहे. सावकाश आपले दोन्ही हात आज्ञाचक्रावर ठेवा. दोन्ही भुवयांच्या मध्ये असलेले आज्ञाचक्र जे गुरुतत्वाशी संबंधित आहे, पवित्र आत्म्याशी संबंधित आहे. पवित्र आत्म्याद्वारे परमतत्वाशी, शिवतत्वाशी आपण एकरूप होत आहोत. सगळ्या रेखी गुरूंचे खूप आभार. गुरूंच्या ठिकाणी आजची स्वामी समर्थांना बघायचंय. त्यांना डोकं टेकवून साष्टांग प्रणिपात. त्यांच्या आशीर्वादाचा मऊ प्रेमळ हात आपल्या डोक्यावर आहे. त्याची जाणीव आपल्याला होत आहे. खूप आभार स्वामी समर्थांचे. ओमद्वारे आणि बीजमंत्रांद्वारे. श्री स्वामी समर्थ. खूप आभार मानायचे स्वामी समर्थांचे. गुरुतत्वाशी आपण एकरूप होत आहोत. इथला प्रत्येक अवयव आपला अगदी व्यवस्थित काम करत आहे. खूप आभार मानायचे. सावकाश दोन्ही हात दोन्ही कानांवर ठेवायचे. चांगल्या श्रवण शक्तीद्वारे चांगले स्तोत्र, चांगले मंत्र मनोभावे आपण ऐकत आहोत. स्वामींचा तारक मंत्र. त्या तारक मंत्राचे खूप आभार मानायचे. निशंक हो, निर्भय हो म्हणणारे प्रचंड स्वामी बळ पाठीशी रे. अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी. अशक्य हि शक्य करतील स्वामी. जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय. स्वये भक्त प्रारब्ध घडवी हि माय. आज्ञे विना काळ नाने त्याला. परलोकीही ना भीती तयाला. उगाची भीतोसी भय हे पळू दे. जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा. नको घाबरू तू असे बाळ त्यांचा. खरा होई जागा श्रद्धे सहित. कसा होशी त्याविन तू स्वामी भक्त. कितीदा दिला बोल त्यांनीच हात. नको डगमगू स्वामी देतील साथ. विभूती नमन नाम ध्यानादि तीर्थ. स्वामीच ह्या पंच प्राणामृतात. हे तीर्थ घे आठवी रे प्रचिती. न सोडी तया जया स्वामी घे हाती. अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.
अतिशय प्रभावी असलेला तारक मंत्र. या तारक मंत्राचे खूप खूप आभार. ओम द्वारे. सावकाश आपले दोन्ही हात सहस्त्रहार चक्रावर ठेवा. कल्पनेमधून सहस्त्र पाकळ्यांचे फूल या चक्रावर बघण्याचा प्रयत्न करा. श्री स्वामी समर्थांच्या आशीर्वादामुळे आनंदमय कोशामध्ये आपण प्रवेश केलेला आहे. विविध शास्त्रांचे, विविध गोष्टींचे आपल्याला ज्ञान होत आहे. आपला विज्ञानमय कोश अतिशय सक्षम झालेला आहे आणि व्यवस्थित काम करत आहे. खूप आभार मानायचे श्री स्वामी समर्थांचे. प्रत्येक क्षणाला बीजमंत्रांद्वारे शिवशक्तीशी आपण एकरूप झालेलो आहोत. यम श्री शिवाय नमस्तुभ्यं. श्री स्वामी समर्थ. खूप आभार, खूप आभार स्वामी समर्थांचे. सावकाश आपले दोन्ही हात दोन्ही मेंदूंवर ठेवा. चांगली बुद्धिमत्ता जी स्वामी समर्थांच्या आशीर्वादामुळे आपल्याला प्राप्त झालेली आहे. खूप आभार मानायचे तीक्ष्ण बुद्धिमत्तेचे. ओम द्वारे. सावकाश आपले दोन्ही हात मणिपूर चक्रावर ठेवायचे. अग्नी तत्वरूपी सूर्यनारायण यांना डोकं टेकून मनोभावे नमस्कार. ओम श्री आदित्य सूर्यनारायणाय नमो नमः. ओम श्री आदित्य सूर्यनारायणाय नमो नमः. ओम श्री सवित्र सूर्यनारायणाय नमो नमः. अग्नी तत्व अगदी व्यवस्थित काम करत आहे. भरभरून श्री स्वामी समर्थांचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत. खूप आभार. बीजमंत्रांद्वारे यम रं श्री स्वामी समर्थ. अन्नमय कोशामधील प्रत्येक अवयव आपला व्यवस्थित काम करत आहे. सावकाश आपले दोन्ही हात नाभीच्या 4 बोटं खाली स्वाधिष्ठान चक्रावर ठेवा. जलतत्वरूपी पवित्र नद्या त्यांचे खूप आभार मानायचे. गंगा, गोदावरी, भागीरथी, कृष्णा, वेण्या, तुंगभद्रा, शरयू, कालिंदी, नर्मदा
इत्यादी सगळ्या पवित्र नद्या ज्यांच्या ठिकाणी आहे, पवित्र धार्मिक स्थळे, यांना आपण भेटी देत आहोत. खूप आभार मानायचे ह्या पवित्र धार्मिक स्थळांचे, पवित्र नद्यांचे. जलतत्वरूपी ह्या पवित्र नद्या ज्यांचा संबंध आहे या स्थूल देहाशी, जलतत्वाशी. जलतत्व अतिशय उत्तमरित्या काम करत आहे. चंद्रग्रहाशी संबंधित असलेले हे चक्र, चंद्रग्रहाचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत. चंद्रतत्वरूपी श्री स्वामी समर्थ यांचे प्रेमळ आशीर्वाद आपल्या आयुष्यामध्ये आहेत. खूप आभार मानायचे स्वामी समर्थांचे बीजमंत्रांद्वारे. यम वम श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. सावकाश आपले दोन्ही हात मूलाधार चक्रावर ठेवा. पाठीच्या कण्याच्या खालच्या टोकाजवळ आहे मूलाधार चक्र. खूप आभार मानायचे स्वामी समर्थांचे, चंद्रग्रहाचे. ओम सोम सोमाय नमः. या चक्राची आधिदेवता पृथ्वी तत्व स्वरूपामधील गणपती बाप्पा, त्यांना डोकं टेकवून साष्टांग प्रणिपात. प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार. श्री स्वामी समर्थांचे खूप खूप आभार. मूलाधार चक्र अगदी व्यवस्थित काम करत आहे. खूप खूप आभार मानायचे स्वामी समर्थांचे. श्री स्वामी समर्थ. ओम यम लं मूलाधार चक्र अगदी व्यवस्थित काम करत आहे. खूप आभार. या सक्षम चक्राचे, पृथ्वी ग्रहाचे खूप आभार. या देहरूपी मंदिरामध्ये आपले पृथ्वी तत्व उत्तमरित्या काम करत आहे. आपला आत्मविश्वास वाढलेला आहे. आपले निर्णय सक्षम झालेले आहेत. खूप आभार मानायचे आपल्या स्वतःचे. सावकाश आपले दोन्ही हात सहस्त्रहार चक्रापासून मूलाधार चक्रापर्यंत घेऊन या. स्वतःला नमस्कार करा. वैश्विक शिवशक्तीरूपी स्वामी समर्थांचे भरभरून आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत. श्री स्वामी समर्थ.